आमचं म्हणणं आहे धीरेंद्र शास्त्रीला थुकल्यावर तू चाटशील का? शिवद्रोही आरएसएसच्या छातीवर आणि आरएसएस वाल्याचं करायचं काय? राजीनामा द्या, राजीनामा द्या. हे बागेश्वर बाबांचं करायचं काय? हे बागेश्वर बाबांचं करायचं काय? मी परत एकदा सांगतो, पवित्र वेश धारण करून उत्तरेकडील माजलेली डुकरं महाराष्ट्रात सोडण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी आणि भागवत साहेब करतायत. ही डुकरं जे तुम्ही महाराष्ट्रात सोडताय हे करण्यासाठी हे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेकदा केलंय. मग ते कोश्यारी सारखे असो, छिंदम सारखे असो, अनेकांनी केलं. त्या वेळेला त्या व्यासपीठावर जे साक्षीदार म्हणून बसले होते ते देवेंद्र फडणवीस आणि गडकरी. आमचा त्या भागेश्वरच्या बाबापेक्षा जास्त राग देवेंद्र फडणवीस आणि गडकरी आणि भागवतांवर आहे. तुम्ही साक्षीला असताना तुम्ही काही बोलले नाही. त्या देवेंद्र जो काही भोंदू बाबा आहे त्याला महाराजांच्या इतिहासाचा गंधही माहीत नसेल, पण गडकरींनी ज्यांनी आयुष्यभर आणि फडणवीस आयुष्यभर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं, सत्ता भोगली, त्यांनी तरी हा अवमान सहन करायला नव्हता पाहिजे. म्हणून आमचा जास्त या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जर राग कोणता असेल तो फडणवीस आणि गडकरींनी भागवतांवर आहे. कारण हा पुरस्कृत कार्यक्रम, नियोजित कार्यक्रम ह्यांनी आखलेला आहे महाराजांचा अपमान करण्याचा. ह्यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. धीरेंद्र शास्त्रींनी काल माफी मागितली. त्यांनी जाहीर माफी मागितली आणि माझ्या ज्याला आकलीचे तारे आणि ज्याला फक्त स्क्रिप्ट लिहून दिली. आमचं म्हणणं आहे धीरेंद्र शास्त्रीला थुकल्यावर तू चाटशील का? प्रत्येक वेळेला तेच होतंय, यायचं, अपमान करायचं आणि 2-4 दिवसामध्ये जेव्हा शिवप्रेमींचा प्रक्षोभक होईल त्यावेळेला तुम्ही माफी मागायची. जे पहिलं तुम्ही जे थुकलेलं आहे त्याच्याबद्दल काय करायचं? म्हणून माझी परत एकदा म्हणणे आहे की हे जे पवित्र वेश धारण करून उत्तरेकडील माजलेली डुकरं जे महाराष्ट्रात येतात त्यांना सगळ्यात पहिली बंदी घाला. काय कारवाई करायला पाहिजे असं? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. धीरेंद्र भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत.